नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत सीबुकतून या फळाबद्दल माहिती. तर सीबुकतून या फळाबद्दल तुम्ही मोदी साहेबांच्या भाषणातून नक्कीच ऐकलं असेल की सीबुकतून फळ नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय आहेत ते आपण आज डिटेलमध्ये पाहू. तर सीबुकतूनचं ज्यूस हे शरीरासाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी एक वरदान मानले जाते. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, व्हिटॅमिन ई असते, त्यानंतर दुर्मिळ ओमेगा 3, 6, 7, 9 फॅटी ॲसिड्स समृद्ध असलेले हे एक ज्यूस आहे, ज्यामध्ये आपली जी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवते, त्यानंतर त्वचा निरोगी ठेवते, त्यानंतर आपल्या जे हृदयाचं आरोग्य आहे ते सुधारण्यास अत्यंत फायदेशीर असे हे एक ज्यूस आहे. तर याचे आपण आता डिटेलमध्ये युजेस पाहू. तर जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवते, म्हणजेच आपली जी इम्युनिटी आहे ती बूस्ट करते. यात संत्र्यापेक्षा 12 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. हे ज्यूस पिल्याने आपल्या शरीरात ज्या आजारापासून दूर राहते. आपलं जे शरीर आहे ते ह्या म्हणजे आपल्याला जे वातावरण बदलामुळे होणारे आजार आहेत त्याच्यापासून आपलं शरीर दूर राहते आणि आपलं जो थकवा आहे शरीरातला तो कमी होतो, म्हणजे नाहीसाच होतो. त्यानंतर त्वचेसाठी वरदान. आपली जी स्किन हेल्थ आहे यामध्ये आढळणारे ओमेगा फॅटी ॲसिड्स त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा देतात. हे सुरकुत्या कमी करून वृद्धांची लक्षणे रोखण्यास मदत करतात. तर अशा प्रकारे याचे 2 फायदे आहेत. त्यानंतर पचनक्रिया सुधारते. आपली जी डायजेस्ट सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे काम करते. हे ज्यूस ॲसिडिटी, गॅस आणि बदगुष्टसारख्या पोटाच्या संबंधित ज्या समस्या आहेत ती दूर करते. त्यानंतर पोटातील अल्सर म्हणजे पोटातलं येणे यामध्ये देखील खूप फायदेमंद असं हे एक ज्यूस आहे. हृदयाचे रक्षण म्हणजेच आपलं हार्ट हेल्थ. सीबुकतन रक्तातील जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतं आणि रक्तदाब नियंत्रणास ठेवण्यास मदत करतं. तर अशा प्रकारे याचे 4 फायदे आहेत. त्यानंतर आपलं जे वजन आहे म्हणजेच आपलं वेट मॅनेजमेंट यातील घटक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते. तर अशा प्रकारे याचे फायदे आहेत. तर आपल्याला हे ऑनलाईन खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही हे सीबुकतूनचं ज्यूस खरेदी करू शकतात आणि आपल्या आरोग्याला फायदा करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आजची माहिती होती.